आणि आता देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा झटपट। लाचखोरी प्रकरणी बंगारू लक्ष्मण यांना दोषी ठरवण्यात आलंय। सीबीआय कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं असून आज त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे। बंगारू लक्ष्मण हे भाजपचे माजी अध्यक्ष आहेत। 2001 साली एका इंग्रजी वेबसाईटनं बंगारू लक्ष्मण यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं। हा भाजपचा मोठा पराभव असल्याची टीका काँग्रेसने केली आहे। लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली। भाजप, जनता दल संयुक्त आणि तेलुगू देसमच्या खासदारांनी जोरदारपणे चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। लोकसभेचं कामकाज सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षाच्या खासदारांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली। पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना केंद्राकडून शक्य असणारी सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिलंय। मात्र कर्जाच्या परतफेडीवर ममता बॅनर्जी यांनी 3 वर्ष व्याज न घेण्याच्या अटीला केंद्रानं नकार दिलाय। ममता बॅनर्जींनी यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी बाळासाहेब आणि राज ठाकरेंना लक्ष्य केलंय। उत्तर भारतीयांना विरोध करणारे बाळासाहेब आणि राज ठाकरे देशद्रोही असल्याची टीका त्यांनी केली आहे। भूमिपुत्र ही संकल्पनाच मुळात देशविरोधी आहे। मोजके आदिवासी वगळता भारतात कोणी भूमिपुत्र नाही असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते नारायण दत्त तिवारींना दिल्ली हायकोर्टानं झटका दिलाय। तिवारींना डीएनए टेस्टसाठी ब्लड सॅम्पल द्यावंच लागेल असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। गरज पडल्यास या प्रकरणात पोलिसांचीही मदत घेतली जाऊ शकते। तसंच तिवारींचे कथित पुत्र आई उज्ज्वला शर्मा यांचीही डीएनए टेस्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच दिले आहेत। राजकारणात यायचं की नाही आणि कोणत्या पक्षात जावं हा सचिनचा प्रश्न आहे, पण काँग्रेसमध्ये आला तर स्वागतच आहे असं काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी म्हटलंय। तर सचिनचं संसदेत स्वागत करताना सौरव गांगुलीची नियुक्ती का नाही असा सवाल माकपचे ज्येष्ठ खासदार गुरुदास दासगुप्ता यांनी केलाय। गुजरात राज्यातील हजारिया गॅस प्रोजेक्टमधून मोठ्या प्रमाणात गॅसचं उत्पादन होणार असल्यानं येत्या काळात गॅसची टंचाई दूर होणार आहे। हा गॅस पेट्रोलियम गॅस कंपनीला पुरवण्यात येणार असल्याची माहिती ओएनजीसीचे अध्यक्ष सुधीर वासुदेव यांनी दिली आहे। युनोचे सेक्रेटरी बान की मून 3 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत। बान की मून यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आहे। यावेळी ग्लोबल वॉर्मिंग आणि युनोच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे। तसंच सुरक्षा परिषदेतल्या कार्यकारिणीविषयीही चर्चा करण्यात आली आहे। मून मुंबईला सुद्धा भेट देणार आहेत। ओसामा बिन लादेनच्या 3 विधवा आणि 11 मुलांना पाकिस्तानातून सौदी अरेबियात नेण्यात आल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलंय। एक पांढऱ्या रंगाची व्हॅन त्यांच्या घरासमोर आली आणि त्यातून त्यांना नेण्यात आलं। ओसामाच्या विधवांनी तिथून जायला नकार दिला होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्या रवाना झाल्या। चीनमध्ये अणूच्या किरणापासून होणाऱ्या अपघातावर चाचणी घेण्यात आली आहे। चीनमधल्या हाँगकाँग शहरातील रहिवाशांना अणूच्या किरणांपासून काही धोका आहे का यासाठी ही चाचणी घेण्यात आली आहे। त्यामुळे इथल्या डुकरांवर अणूच्या किरणांचा काय परिणाम होतो हा प्रयोग करून पाहण्यात आलाय। तसंच इथल्या फळभाज्यांवरही प्रयोग करण्यात आलाय।